केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे। केंद्र सरकारच्या शिफारसींवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिक्कामोर्तब केलंय। दरवर्षी 28 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प यंदापासून फेब्रुवारी महिन्यात सादर करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। मात्र 1 फेब्रुवारीनंतर फक्त 3च दिवसात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे अर्थसंकल्पात सरकार लोकप्रिय घोषणा करून जनतेला भुलवण्याचा प्रयत्न करू शकतं अशी भीती विरोधकांना वाटते। नोटबंदीच्या निर्णयानंतर पळवाटा काढणाऱ्या काळा पैसा धारकांच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकारनं काही नवीन निर्णय जाहीर केलेत। मुदत ठेवी आणि बचत खाती सोडून सर्व खात्यांसाठी पॅन कार्ड किंवा फॉर्म नंबर 16 देणं बंधनकारक करण्यात आलंय। 28 फेब्रुवारीपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे। याशिवाय ज्या खात्यांवर 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली आहे, अशा खात्यांचा तपशीलही बँका आणि पोस्टाकडून आयकर विभागानं मागितला आहे। शिवाय अशा खात्यांच्या 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबर पर्यंतच्या व्यवहारांची माहिती देखील मागवण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे दहशतवादाला चांगलाच फटका बसलाय, तर हवालाद्वारे मिळणाऱ्या पैशांवरही नोटबंदीचा परिणाम झालाय। 50% हवाला व्यवसायावर परिणाम झाल्याचं समोर येत आहे। त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणांच्या तपासात ही बाब देखील आता समोर यायला लागली आहे। भारतीय चलनाची पाकिस्तानातल्या क्वेटा आणि कराचीतल्या नोटप्रेसमध्ये छपाई होत होती आणि हा पैसा भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी वापरण्यात येत होता। काश्मीर खोऱ्यात दहशतवादाशी संबंधित हिंसाचार 60% कमी झालाय। आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे खासदार साक्षी महाराज यांची जीभ पुन्हा घसरली आहे। ज्यांच्या 4 पत्नी आहेत आणि जो 40 मुलांचा विचार करू शकतो तेच देशाच्या वाढत्या लोकसंख्येसाठी जबाबदार आहेत असं विधान करून साक्षी महाराजांनी नव्या वादाला तोंड फोडलंय। नाव न घेता मुस्लिम समुदायाला उद्देशून साक्षी महाराजांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप होतोय। उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साक्षी महाराजांनी बेताल वक्तव्य केल्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलंय। देश में समस्याएं खड़ी हो रही जनसंख्या के कारण, उसके लिए हिंदू जिम्मेदार नहीं है। जिम्मेदार वो है जो 4 बीवी और 40 बच्चों की बात करते हैं। माताओं का ये मशीन थोड़ा ही है। इन माताओं का सम्मान होना चाहिए, चाहे हिंदू हो चाहे मुसलमान हो। औरत कोई मशीन नहीं है, इसलिए न 40 बीवी 40 बच्चे चलेंगे, न 3 तलाक चलेगा। अब सबको इसको लेकर निर्णय लेना चाहिए। बच्चा चाहे 1 करो, चाहे 2 करो, या 3 करो, या 4 करो, क्या करना है ये सामूहिक निर्णय होना चाहिए। जहां तक मेरा प्रश्न है, हम तो 4 भाई हैं, चारों सन्यासी हैं। उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुकीत जो लायक असेल अशाच उमेदवारांना पक्ष उमेदवारी देईल। त्यामुळे नातेवाईकांना तिकीट मिळावं यासाठी दबाव आणू नका असा सज्जड दम नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकारिणीत दिलाय। अर्थात या भाषणाच्या वेळी माध्यमांना मोदींनी दूर ठेवलं होतं। राजकारणात नातेवाईक आणि निकटवर्तीयांसाठी मोठी फिल्डिंग लावण्याची परंपरा भारतीय राजकारणात आहे। ही पद्धत बंद करण्यासाठी मोदींनी आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे। आज नगर परिषदांच्या 4थ्या टप्प्यातील निवडणुका होणार असून त्यात नागपूरच्या 9 तर गोंदियातल्या 2 नगर परिषदांचा समावेश आहे। निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या नगर परिषदांमध्ये नितीन गडकरींचं होमग्राऊंड असलेल्या कळमेश्वर आणि मोहपाचा देखील समावेश आहे। सध्या कळमेश्वर आणि मोहपामध्ये भाजपचीच सत्ता आहे आणि ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपनं सर्व शक्ती पणाला लावली आहे। तर भाजपला कडवं आव्हान देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातले काँग्रेसचे एकमेव आमदार सुनील केदार हे कळमेश्वरमध्ये तळ ठोकून आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पहिल्या स्मारकाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। कल्याणमधील काळा तलाव परिसरात बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यात आलंय। कल्याणमध्ये शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे। मात्र बाळासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी निवडणूक आयोगानं विशेष परवानगी दिली होती। देशात काळ्याचं पांढरं होतंय, मात्र आम्ही काळा तलाव भगवा करून दाखवला अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून खोचक प्रतिक्रिया दिली आहे। बाळासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे प्रमुख नेत्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सांडपाणी येत होतं, गटारगंगा झाली होती आणि तो तलाव आता असा स्वच्छ झालेला आहे
रवीजी, आपण बोललं ते खरं आहे की सध्या देशामध्ये काळा आणि पांढरा हा शब्द आहे. काळ्याचं पांढरं होतंय. आम्ही इकडे काळ्याचं भगवं केलेलं आहे. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे, तसं इथे थेट नागरिकांच्या मतदानाचा काही तसा संबंध नाही आहे. आणि जेव्हा त्यांना कळलं की शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचं हे लोकार्पण होतं, अनावरण होतं आहे, त्यांनी मला वाटतं क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ त्यांना म्हटलं की नाही, बाळासाहेबांचं स्मारक होतं आहे, गो अहेड करा तुम्ही म्हणे, कारण खूप चांगलं काम होतंय. भाजपसोबत युती होणार असेल तर ती सर्व महानगरपालिकांमध्ये होईल किंवा सर्व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होईल, नाहीतर कठीण आहे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. राज्यातील आगामी जिल्हा परिषदा तसंच महानगरपालिका निवडणुकीत युतीबद्दल सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. युती हो अथवा न हो, शिवसेनेनं निवडणुकीची पूर्ण तयारी केली असल्याचं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय. युती संदर्भामध्ये जर महाराष्ट्रभर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर जर युतीचा प्रस्ताव आला आणि युती करण्याची तयारी असेल तर भाजपबरोबर शिवसेना नक्कीच युती करेल. परंतु सिलेक्टिव्हली कुठच्या गोष्टी जिथं आपल्याला ठीक वाटतंय तिथं करायची, जिथं गरज नाही, अशा प्रकारचं असेल तर कठीण आहे. सांगली जिल्ह्यातील माळवाडीतील 14 वर्षीय मुलीच्या बलात्कार प्रकरणी कुणी अफवा पसरवून सामाजिक शांतता धोक्यात आणेल तर त्याच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलाय. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू असल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. माळवाडीतील 14 वर्षीय मुलगी काल रात्री आईशी वाद झाल्यानं घरातून बाहेर पडली. त्यानंतर भिलवडीजवळ तिचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर जातीय मेसेज फिरू लागले, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील यांनीही माळवाडीला भेट देऊन कुटुंबाचं सांत्वन केलं. आम्हाला जो संशय मिळालेला आहे त्यातनं जे ताब्यात घेतलेले अक्युज्ड आहेत त्यात कुठलाही दलित समाजाचा किंवा मुस्लिम समाजाचा अक्यूज नाही आहे, हे स्पष्ट मी सांगू इच्छितो. आत्ता प्रायमा फेसी म्हणजे आत्तापर्यंतच्या चौकशीमध्ये आम्ही पोलीस पूर्ण ताकदीनं आमच्या बहिणीचं बद्दल अशा गुन्हा घडला तर ज्या पद्धतीनं आम्ही तपास करू तशाच पद्धतीनं पूर्ण ताकद लावून आम्ही तपास करतो. खूप मोठं अपयश वाटतंय. पोलिसांना सुद्धा विनंती करेन की कुणाचाही दबाव, कसलाही दबाव न बाळगता अतिशय निपक्षपातीपणानं त्यांनी चौकशी करून त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणी नागपुरातील तुली पब्लिक स्कूलच्या आचार्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला गेलाय. तसंच आदिवासी विभागाकडून शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि यासंबंधी पीडित विद्यार्थिनीचे बाल संरक्षण समितीसमोर जबाब घेतले जाणार आहे. तुली पब्लिक स्कूलमधील आचार्यानेच विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केलंय, याबद्दल तक्रार आल्यानंतर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाळेला भेट दिली असता विद्यार्थिनींनी आपल्यासोबत होणाऱ्या लैंगिक छळाची माहिती दिली. या प्रकरणी आचारी जमीर शहा याला अटक केली गेली आहे. नाशिक शहरात महानगरपालिकेनं इतिहासातली सगळ्यात मोठी अतिक्रमण मोहीम राबवली. 100 जेसीबी आणि 1000 पोलिसांच्या फौजफाट्यानं तब्बल 40 एकर रस्त्यावर पसरलेल्या अतिक्रमणावरती हातोडा मारला. या कारवाईत तब्बल 800 दुकानं जमीनदोस्त करण्यात आली. मागच्या 17 वर्षांपासून ज्या भंगार बाजाराबद्दल खल सुरू होता, न्यायालयीन लढाईनंतर भंगार बाजारातील अतिक्रमणावर हातोडा मारण्यात आला. राज ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाशकातल्या बॉटॅनिकल गार्डनच्या तोडफोड प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे. ही तोडफोड राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याची शक्यता मनसेने वर्तवली आहे. या संदर्भात मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. शुक्रवारी रात्री एका टोळक्यानं विना तिकीट बॉटॅनिकल गार्डनमध्ये प्रवेश करून धुडगूस घातला. यावेळी गार्डनमधील सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यात आली, तसंच तिकीट काउंटरची तोडफोड करण्यात आली. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी सक्त मजुरीची शिक्षा सुनावलेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ही शिक्षा दुर्दैवी असून खरे दोषी पोलीसच आहेत आणि त्याविरोधात मी वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
जानेवारी 2011 मध्ये पोलिसांना मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार जाधव यांना 1 वर्षाची सक्त मजुरी तसंच 10,000चा दंड ठोठावण्यात आलाय. संभाजी ब्रिगेडला निवडणुकीत उतरू द्या, मग फायदा आणि नुकसान कोणत्या पक्षाला होतंय हे कळेल. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय. ते सांगोल्यात राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. तसंच मराठा समाजाच्या मोर्चाचा नेमका कोणाला फायदा होणार हे देखील निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात दिसेल, अशी टिप्पणी मुंडेंनी केली. जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेशात तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या बर्फवृष्टीमुळे जम्मू, श्रीनगर आणि राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले. शिमला, कुलू, किन्नौर, लाहौल, सांबा, सिरमौर, कांगरा या ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय. महामार्ग बंद असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाल्यानं नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत. काल श्रीनगरमध्ये विक्रमी बर्फवृष्टी झाली आहे. तब्बल 4 इंचांपर्यंतचा बर्फाचा खच रस्त्यांवर जमलेला होता. पुढच्या 48 तासापर्यंतही हवामानाच्या परिस्थितीत कुठलाही बदल होणार नाही, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.